हे हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे ना खूप म्हणजे खूप आहे ना काम होतं. सकाळी उठल्या मी पहिलं पीठ संपलं होतं बाजरीचं. ते दळण्यासाठी ना तांदूळ आणि ना बाजरीनं साफ करत होते. त्यामध्ये नाही का कीड नाही लागावे म्हणून आहे ना आपलं लिंबाचा पाला, काड्या आणि मीठ टाकलं होतं. त्यामुळे ते व्यवस्थित साफ करून गेलं होतं. कुणाकुणाकडं सूप आहे, आमच्या घरी सूप आहे पण याचं नाही का लाकडापासून बनवलेलं असतं ते नाही आहे. हे तर प्लास्टिकचे पण चालायचं. गावठीप्रमाणे जरा म्हटलं जरा व्यवस्थित आहे ना साफ वगैरे करून गेलं. खडे वगैरे सगळं मी व्यवस्थित काढून वगैरे घेतलं. आणि आज माझा म्हणजे चुलता आणि भाऊ येणार होता, त्यामुळे ना खूपच कामाचं घाई होतं. कालच मला कळलं होतं पण सकाळी उठायला पण लेट झालं, कारण काल दुपारा झोपले होते आणि रात्री झोपायला लेट झालं त्यामुळे. आणि मग म्हटलं पटापट वरकून घेतलं. पहिल्यांदा मी उठल्या पहिल्यांदा ना दळण करून घेतलं, ते गिरणीला लावलं. त्यानंतर कांदा वगैरे कापून ना खोबरं मी ऑलरेडी भाजून घेतलं होतं आणि कांदा आणि कोथिंबीर मी परतून घेतली. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वगैरे करून घेतलं खूप. आणि खाली लोक होळी खेळत होते, म्हणजे चुलीवर पण अशी इच्छा होती जायची पण काही जायला भेटलं नाही. तर जाऊ द्या बरं द्या, आपलं कोणीतरी येणार आहे म्हटलं त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी चिकनचा बेत केला होता. अशा प्रकारे जेवण वगैरे होऊन मला 12 वाजलं होतं जेवायला. नंतर असं चिकन मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि चिकन खाऊन मस्तपैकी म्हटलं झालं आता आराम करावा. आणि एवढं भारी झालं होतं ना, कांदा एकच नंबर लागत होता. या तुम्ही पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपण एखाद दिवशी बेत करूया चिकनचा. त्यानंतर मी चिकन वगैरे खाऊन घेतलं आणि एवढी भांडे पडली होती ना मला, तुम्हाला काय सांगू. पण मी काय केलं त्यानंतर म्हटलं जाऊ द्या जरा वेळाने आपण भांडे घासत. तर आराम केला आणि 5 वाजता म्हटले उठले मी. तोपर्यंत म्हणजे का टी व्ही पाहत होते पिक्चर. त्यानंतर उठले, भांडी वगैरे पहिल्यांदा घासून घेतले कारण खूपच भांडी होती. आणि आठवत होतं जर मी गावाला गेले असते तर असं, म्हणजे मनात विचार चालू होता. का विचार करता मी सगळी भांडी घासून घेतली पटापट धुवून वगैरे किचनवर तेव्हाच ठेवली, कारण की जाळी होती. पण म्हटलं जाऊ तिथेच ठेवावं, कारण ती पटकन पण सुकतात हवेने, खिडकी उघड्या असल्यामुळे. तर मी सगळी भांडीने व्यवस्थित लावली. पडत होती पितळी, तिला धरली पहिली, म्हटलं नको आवाज व्हायला. तर मी सगळी भांडीने व्यवस्थित धुवून वगैरे ठेवली. कधी कंटाळा येतो भांडी घासायचं. दिवसातून 3-4 वेळा भांडी होतं. ते पहिल्यांदा मी घासली होती, त्यानंतर हे दुसऱ्यांदा घासते मी भांडी. खूप भांडी होतं. त्यानंतर म्हटलं चला गावावरून असं कोण आले आणि दूध नाही आणलं असं कधी होणारच नाही. तर मी ते आणलेलं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर म्हटलं पहिल्यांदा दूध तापून घ्यावं. मम्मीने दुधाची एवढी मोठी बॉटल आणि दही दिलं होतं खूप सारं. तर दही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि दुधाची बॉटल म्हटलं आता चहा ठेवायचा, तर आपण थोडंसं दही आपलं दूध तापून घ्यावा. तर त्याच्यामधून थोडं काळं पडलं होतं, ते मी काढलं. नंतर एकाकडे मी चहा ठेवायला पातेलं ठेवलं. त्यामध्ये मस्त असं जास्त म्हणजे खूप म्हणजे जरा व्यवस्थित म्हणजे का दुधाचा चहा प्यावा कडकडीत असा म्हणून 3 चमचे मी चहा पत्ती टाकली कलर येण्यासाठी. आणि मध्येच नानांनी द्राक्ष आणली होती, तर द्राक्ष आणली होती. तर म्हटलं चला याचं तर काहीतरी पाहावं, पण सुरी सापडत नाही. ती वर खाली भांडी करून वेगवेगळं सुरी सापडून मग द्राक्षाला मधून कट केलं. आणि कट केल्यानंतर पहा काय झालं, हार्ट शेप ही खूप व्हायरल होत होता. म्हटलं चला आज आपण तयार करूया, होते का नाही पाहावं. पण तो झाला मस्त. घ्या तुम्हाला माझ्याकडनं, आणि अशाच चॅनलवरती माझे व्हिडिओ पाहत जा. त्यानंतर चहा उकळला होता म्हणजे बऱ्यापैकी. तर म्हटलं दूध वातावं त्यामध्ये. तर दुधात हे लागलं होतं, धुवून घेतले मी जरा पकड आणि दूध ओतलं खूप सारं. तर खूप सारं दूध ओतल्यानंतर मस्त असं काळं कुळकुटीत चहा दिसत होता. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे काय तर राहिलं, म्हणून मी तुळशीची 2 पाने घेतली. तिला धुवून वगैरे घेतली, कारण की बाहेर असते ना तर धूळ वगैरे बसते, आणि ती चहामध्ये टाकली जरा फ्लेवर येण्यासाठी. तर अशा प्रकारे नंतर मी परत 5 मिनटं चहा उकळून, असं वाटत होतं कधी पिऊन बघा कसा उकळतोय चहा उकळल्यानंतर मी काय केलं, चहा उकळल्यानंतर असं उकळलं त्याचा फूक वगैरे मारली. मज्जा येते मला ओतू गेल्यानंतर मागवरून फूक मारा, कारण की माझ्या भरपूर चहा ओतू जातो. त्यानंतर मी सगळ्या चहा 2 कपामध्ये गाळून घेतलं. भरपूर असा चहा झाला होता, एकच नंबर झाला होता. गोड तर खूप मला, कारण खूप गोड लागतं. त्यामुळे मी साखर भरपूर प्रमाणात टाकते या चहा प्यायला. तर त्यानंतर चहा वगैरे मी पिऊन घेतला पटापट, म्हणजे गरम गरमच छान लागतो. भाजत होतं तरी पण पेले. आणि चहा पिता मी काय केलं, थोडी मॅच पाहिली, कारण की आज RCB विरुद्ध पंजाब होतं. पंजाबची टीम प्रीती झिंटाची, माय फेवरेट हिरोईन. तर मी जराशी मॅच वगैरे पाहिली.
त्यानंतर आहे ना स्वयंपाकाला काय करायचं नव्हतं, तर फक्त एकच भाकर करायची ते, त्यामुळे एक भाकर करून आहे ना सकाळचीच भाजी शिल्लक होती गेली, त्यामुळे मी मॅच बघत बसले. भरपूर अशी मॅच बघितली आणि खूप असे 2 छक्के मारल्यानंतर ना म्हणजे अशी मज्जा येते ना, असं छक्के वगैरे गेल्यानंतर. तर अशा प्रकारे ना खूप मस्त खेळले ती लोकं. आणि त्यानंतर शेवटला काय झालं माझ्या ध्यानात आलं, म्हटलं मध्ये हे चालू आहे तर आपली ना कपडे ना इस्त्री करून घ्यावं. तर ती संपल्यानंतर एक हे विनिंग पंजाबची संपल्यानंतर मी ना कपडे वगैरे ना प्रेस करून घेतले कामाचे उद्या पटापट. आणि दुसऱ्यानं परत RCB खेळणार होती, तर त्यासाठी मी ना पटापट असे कपडे प्रेस करून नंतर परत ना TV चा प्लग लावला आणि लक्षात नव्हतं राहिलं, परत आलं पळत आणि TV चा प्लग लावला. त्यानंतर म्हटलं भांडी झाली होती संध्याकाळची जेवणाची, तर मग ती परत घासायला घेतली. पटापट अशी घासून यांना पहिलं यांना काय झालं, किचनवरती नाही का गॅसवरती पाणी टाकलं, कारण की गॅस आहे ना असं हे होतं जराशी खराब होतं नाही का, वाळतं, त्यामुळे तो निळपण नाही का, म्हणून त्याला मी भिजत टाकलं जराशी. आणि त्यानंतर सगळी भांडी मी पटापट अशी ना घासून घेतली, कारण की मॅच चालू होणार होती. तर मग मी भांडे वगैरे घासून घेतल्यानंतर आहे ना, आणि टोप आहे ना चहाचा होता, त्यामुळे त्याला टाईम लागला. बाकी भांड्यांना काय टाईम वगैरे काय लागला. आणि त्यानंतर मी ना गॅस वगैरे ना सगळं घासून धुवून घेतली, कारण की मला पाण्याने धुवायला खूप आवडतं, त्यामुळे ना आमच्या घरात पाणी खूप लागतं मला, ती सवय आहे पहिल्यापासून. आणि मग मी ना गॅस वगैरे धुवून आहे ना 2 ते ना का 5-6 टोप मी त्यात टाकले. आणि लगेचच आहे ना ते टाकल्यानंतर आहे ना म्हटलं खिडकी खोलून आहे ना मी परत आत बाहेर ठेवली, कारण की आतमध्ये जागा होत नाही भांड्यांना. तर त्यानंतर मी सगळी भांडी इथं धुवून वगैरे ना घेऊन त्यानंतर बेसिंग वगैरे ना मस्त असं धुवून घेतलं ना. अशा प्रकारे माझा ब्लॉग एंड झालेला आहे.